नमस्कार, देशोन्नती संपादकीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि तामिळनाडूचे राज्यपाल यांच्यात सुरू असलेल्या संवैधानिक संघर्षाच्या संदर्भात निर्णय देताना देशाच्या इतिहासात प्रथमच राज्यपालांबरोबरच देशाच्या राष्ट्रपतीसाठी नियमावली विहित केली। विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकावर राज्यपालांनी 3 महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा असे न्यायालयाने नमूद केले। त्याच वेळी राज्यपालांनी राष्ट्रपतीकडे विचारार्थ पाठवण्यात आलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी घेतला तर त्यामागची कारणे त्यांना नमूद करावी लागतील असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते। याचाच अर्थ राष्ट्रपतींनीही अशा विधेयकांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी 3 महिन्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आता देशाच्या राष्ट्रपतींकडून आक्षेप घेण्यात आला। त्यामुळे पुढच्या काळात पुन्हा एकदा न्यायमंडळ व कायदेमंडळ अर्थात आपली न्यायालय व शासन यांच्यातील संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। संविधानातील ढोबळ तरतुदींनुसार न्यायमंडळ आणि कायदेमंडळ यातील कोणतीही एक संस्था दुसऱ्या संस्थेच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा सक्ती करू शकत नाही। राज्यघटनेनेच दोन्ही संस्थांची अधिकार क्षेत्रे स्वतंत्र ठेवण्याची तरतूद सुरुवातीपासूनच करून ठेवली आहे। मात्र तरी देखील राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून गेल्या 75 वर्षांमध्ये असे अनेक प्रसंग उद्भवले आहेत ज्यात दोन्ही संस्थांना एकमेकांच्या अधिकार क्षेत्रातील तरतुदीचा सामना करून त्याबाबत भूमिका मांडावी लागली। सध्याचे प्रकरण त्याच स्वरूपाची आहे। सध्याच्या प्रकरणात राष्ट्रपतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे घटनात्मक पेच उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यघटनेच्या कलम 201 नुसार राष्ट्रपतींनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कोणतीही काल मर्यादा घालण्यात आलेली नाही। राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे या संदर्भात विचारणा करताना याच घटनात्मक तरतुदीचा मुद्दा उपस्थित केलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयाकडून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला लेखी स्वरूपात विचारणा करण्यात आली आहे। घटनेच्या कलम 200 नुसार राज्यपालांना घटनेने दिलेले अधिकार न्यायालयाच्या कार्यकक्षेत येऊ शकतात का? राज्यपालांनी घटनेच्या कलम 200 नुसार घेतलेल्या निर्णयाला कलम 261 मधील तरतुदीनुसार न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या बाहेर ठेवण्यात आलेले नाही का? राज्यपालांना असणारे अधिकार कसे वापरावेत किंवा त्यांनी किती दिवसात निर्णय घ्यावेत याची निश्चित काल मर्यादा राज्यघटनेत नसताना न्यायालयीन आदेशानुसार हे ठरवून देता येऊ शकते का? राज्यपालांना कलम 200 नुसार मिळणारे अधिकार कसे वापरावेत या संदर्भात न्यायालयीन आदेश देता येऊ शकतात का? असे काही मूलभूत प्रश्न राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले आहेत। याशिवाय राष्ट्रपतीच्या अधिकारांबाबतही सर्वोच्च न्यायालयाला विचारणा करण्यात आली आहे। राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत राज्यघटनेत करण्यात आलेल्या तरतुदी पाहता राज्यपालांनी एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखून ठेवल्यास किंवा इतर बाबतीत कलम 142 नुसार राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणे आवश्यक आहे का? हा मुद्दा देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थित केला। या सगळ्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाला द्यावे लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या अनुसरून ही बंधने राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर घातली असतील तर त्याची चिकित्सा अधिक मोठ्या घटनापीठाकडून केली जावी अशी मागणी पुढे येऊ शकते। एकूणच राष्ट्रपतीच्या माध्यमातून मोदी सरकार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयासोबत संघर्ष करण्याला मनस्थितीत वित्तीत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नुकतीच भूषण गवई यांची नियुक्ती झाली आहे। त्यांच्या समोर कदाचित हा पहिला सगळ्यात मोठा पेच आला असेल। अर्थात यावर संवैधानिक तोडगा काहीही निघू देत, परंतु गैर भाजप शासित राज्यांमध्ये राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत या पदाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा माती मोल केली आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।